महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तीव्र भाष्य समोर आलं आहे आणि यावेळी निशाण्यावर आहेत भांडवलदार आणि सत्ताधारी व्यवस्था। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य करत सध्याच्या राजकीय लढाईची तुलना थेट संयुक्त महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लढ्याशी केली आहे। राऊत म्हणाले, संयुक्त महाराष्ट्रासाठी जी लढाई लढली गेली ती केवळ भाषेसाठी नव्हती, तर ती भांडवलदारांच्या विरोधात होती। त्या काळात गिरणी कामगार, सामान्य जनता आणि अनेक नेत्यांनी मुंबई महाराष्ट्रात ठेवण्यासाठी संघर्ष केला, कारण मुंबई भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत होता। आणि आजही परिस्थिती बदललेली नाही, आजही तीच लढाई सुरू आहे, फक्त स्वरूप बदललेलं आहे। राऊतांनी स्पष्ट शब्दात म्हटलं, आजची आमची लढाई ही भांडवलदारांच्या विरोधात आहे, म्हणूनच ती आणि ही लढाई एकच आहे। दरम्यान त्यांनी मुंबईतल्या हुतात्मा चौक येथील स्मारकाच्या स्थितीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले। संयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त सांडणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मारकाची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचं त्यांनी सांगितलं। स्मारकाला तडे गेले आहेत आणि सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला। राऊतांनी सरकारला थेट सवाल केला, मोठमोठे प्रकल्प उभारणारे सरकार या स्मारकाची पाहणी कधी करणार? ते म्हणाले, महाराष्ट्र दिनी फक्त ध्वजवंदन, संचलन आणि सलामी घेऊन काम भागवू नका, इतर दिवशीही या स्मारकाला भेट द्या। या भाषणात त्यांनी इतिहासाचा उल्लेखही केला। प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, अण्णाभाऊ साठे आणि इतर अनेक नेत्यांनी महाराष्ट्र पेटवून दिला। त्या संघर्षातूनच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळाला। राऊतांनी पुढे म्हटलं, मुंबईवर मराठी माणसाचं वर्चस्व राहिलं पाहिजे, महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम होऊ नये। आणि आजही मुंबई भांडवलदारांच्या ताब्यात देण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा त्यांनी आरोप केला। आता मोठं चित्र काय सांगतं? संजय राऊत यांचं हे वक्तव्य केवळ राजकीय टीका नाही, तर ते सध्याच्या सत्ता व्यवस्थेवर थेट प्रश्नचिन्ह उभं करतं। इतिहासातील लढा आणि आजची राजकीय परिस्थिती याची तुलना करत भांडवलदार विरुद्ध जनतेचा संघर्ष पुन्हा समोर आणण्याचा प्रयत्न यातून दिसतो। पण यानंतर राजकीय वातावरण आणखी तापणार का आणि सत्ताधारी यावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।